आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, हे थोडंसं इमॅजिनेशन करा. समजा तुमच्यापाशी एक कार आहे. ती कार तुम्ही भाड्याने चालवता आणि तुम्हाला रेग्युलर भाडे लागतात. तर रोजच्याप्रमाणे आजही तुम्हाला एक भाडं लागतं. तुमच्या शहरामधून काही लोकांना तुमच्या गाडीमध्ये बसवायचं असतं आणि दुसऱ्या शहरामध्ये नेऊन त्या लोकांना सोडायचं असतं. तर हे भाडं तुम्ही घेता. भाडं घेतल्याच्यानंतर जशा प्रकारचं भाडं आहे त्या प्रकारे त्या माणसांना आपल्या गाडीत बसवता आणि दुसऱ्या शहरामध्ये नेऊन त्यांना सोडता. पण तुम्हाला जी पेमेंट भेटणार होती त्या पेमेंटला तुम्हाला उशीर होतो आणि उशीर खूपच जास्त होतो. रात्रीचे 12 वाजलेले असतात आणि रात्री 12 वाजता तुम्हाला त्यांची पेमेंट भेटते. पेमेंट भेटल्याच्यानंतर तुम्ही निर्णय करता की आता इथून आपल्याला घराकडं जावं लागेल, कारण की घरी दुसरं कुणीही नव्हतं. त्या कारणामुळे तुम्ही तुमची कार घेऊन तुमच्या घराकडे निघता, म्हणजे तुमच्या मूळ शहराकडं. त्या शहरातून 2 किलोमीटर अंतर दूर आल्याच्यानंतर तुम्हाला अचानक रोडवर कुणीतरी मदत मागताना दिसतं की बाबा लिफ्ट द्या, लिफ्ट द्या, लिफ्ट द्या. तर आता तुमचं नेचर असं आहे की ज्या वेळेस तुमची गाडी रिकामी असते त्यावेळेस जर तुम्हाला कोणी लिफ्ट मागितली तर तुम्ही त्याला नाही म्हणत नाहीत. कोणीही असो आणि कुठेही असो तुम्ही त्याला लिफ्ट देता. आता त्याप्रमाणे तुम्ही याही स्त्रीला लिफ्ट दिली. ती एक स्त्री होती जी तुम्हाला मदत मागत होती. आता ती स्त्री अर्धवट वयाच्या वर गेलेली असते. ती स्त्री तुमच्या गाडीमध्ये बसते आणि तुम्ही गाडी सुरू करून समोर निघता आणि समोर चालता चालता त्या स्त्रीला तुम्ही विचारता की काकू तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. तर ती स्त्री तुम्हाला सांगते की मला 20 किलोमीटर अंतरावर सोडा. मग तुम्ही तिला त्या ठिकाणावर नेऊन सोडता ज्या ठिकाणावर त्या स्त्रीला उतरायचं असतं. पण त्या अगोदर गाडीमध्ये तुमच्यासोबत थोडासा विचित्र प्रकार होतो. ती ज्यावेळेस स्त्री तुमच्या गाडीमध्ये बसते आणि बसल्याच्या नंतर 15 ते 20 सेकंदाच्या नंतर तुम्हाला असं जाणवतं की गाडीमध्ये जरा जास्त थंडी चालू झाली आहे. तर तुम्ही तुमच्या एसीकडे बघता तर एसी बंद होता. मग तुम्ही काय करता, गाडीचे पूर्ण ग्लास जे असतात ते वर घेता आणि जे हीटर असतात ते चालू करता. म्हणजे एसीचा जो गरम भाग असतो तो तुम्ही चालू करता जेणेकरून ही थंडी थोडीशी गायब व्हावी. आणि तसंच झालं. तुम्हाला जी थंडी वाजत होती ती थंडी आता गायब झाली होती. आता ती स्त्री ज्या जागेवर उतरायचं म्हणत होती त्या जागेवर तुम्ही ती गाडी नेता आणि तिला गाडीच्या खाली उतरवता. आता ती स्त्री तुम्हाला म्हणते की बाबा माझ्याकडे तुला द्यायला काही पैसे नाही आहेत. तर तुम्ही म्हणता की काही प्रॉब्लेम नाही, नका देऊ. मी बऱ्याच लोकांना असं सोडलेलं आहे आणि तुम्हाला लिफ्ट पण मी याच कारणामुळे दिली की तुमच्याजवळ पैसे असोत किंवा नसोत, मला तुम्हाला लिफ्ट द्यायची होती. मग ती स्त्री म्हणते की बरं ठीक आहे, धन्यवाद. मग हा गाडी स्टार्ट करतो आणि जेच गाडी चालवणार की ती स्त्री याच्या ग्लासवर हात मारते आणि याला थांबवायला सांगते. हा गाडी थांबवतो आणि ती स्त्री आपल्या पिशवीमधून एक 10चा शिक्का काढते आणि त्याच्या हातामध्ये टेकवते. तो शिक्का घेतो, आपल्या साईडला ते मोबाईल ठेवण्याचं असतं ना त्याच्यामध्ये तो टाकतो आणि आपल्या घराकडे जातो. आता घरी आल्याच्या नंतर तो निवांतपैकी झोपी जातो. तर त्याचा जो शिक्का आहे तो घेतलेला तो गाडीमध्येच राहतो. तो का त्या शिक्क्याला बाहेर काढत नाही, काय नाही. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर त्याला ती जी गाडी आहे ती फार जास्त गरम वाटायला लागते. तुम्हाला फार जास्त गरम वाटायला लागते. मग तुम्ही विचार करता की यार इतकी गरम गाडी कशी काय लागते आहे. मग तुम्ही एसी वगैरे चालू करता आणि तुम्हाला असं वाटतं की यार उन्हाळ्याचे दिवस आहेत तर गाडी गरम लागणारच ना. पण नॉर्मली ज्या प्रकारे गाडी गरम लागते त्या प्रकारे ती गाडी गरम लागत नव्हती. ती खूप जास्त प्रमाणामध्ये गाडी गरम लागायची. मग तुमचं लक्ष एसीकडे जातं. आता तुम्ही जी एसी चालू केलेली होती त्याच्यानंतरही तुम्हाला गरमी व्हायला लागते. आता तुमचं त्या एसीकडे लक्ष जातं. त्यावेळेस तुम्हाला समजतं की रात्री आपण जी एसी आहे ती हॉटवर ठेवली होती. तर तुम्ही थोडं रिलॅक्स होता आणि ती एसी कूलवर करता. मग तुमचं लक्ष त्या शिक्क्याकडे पडतं. आता तो शिक्का ज्या जागेवर तुम्ही ठेवलेला होता त्या जागेवरून तो शिक्का बाहेर काढता आणि त्या सिक्क्याकडे बघता तर तो सिक्का पूर्णपणे लाल झालेला असतो. त्या शिक्क्याला असा व्यतिरिक्त कलर मारलेला नसतो. त्या सिक्क्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं की तो सिक्का खानदानी लाल आहे. तर तुम्हाला कसं वाटेल. तर हे जे पार्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा पार्ट असा समजा की मी एका स्टोरीमधला सांगितलेला आहे. आता इथून मी त्या स्टोरीला सुरुवात करतो जी स्टोरी मला तुम्हाला सांगायची आहे. तर जे मुलगा आहे त्याचं नाव अभिनव असं आहे. जे की मी तुम्हाला सांगितलं की तो तुम्ही अनुभव घ्या म्हणून, इमॅजिनेशन करा म्हणून. तर त्याचं नाव अभिनव असं आहे. तर त्याला हा शिक्का लाल झालेला दिसतो आणि तो काय करतो, हा शिक्का हातामध्ये घेतो आणि गाडीच्या बाहेर फेकून देतो. त्याला थोडीशी गडबड वाटायला लागते कारण की तो सिक्का हातामध्ये घेतल्याच्या नंतर एकदम गार वाटतो. पण गाडी गरम आहे आणि तो सिक्का कसा गार आहे याला थोडंसं विचित्र वाटायला लागला. तो सिक्का घेतो आणि तो बाहेर फेकून देतो.
बाहेर फेकल्याच्या नंतर तो दिवसभर त्याचे भाडे मारतो, काम करतो, रात्रीला घरी येतो, जेवण वगैरे करतो आणि आपल्या रूममध्ये जाऊन तो झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर त्याला झोप येत नव्हती, त्याला कसं तरी हुरहुर वाटत होतं. थोडं विचित्रपणाने त्याला असं जाणवत होतं की कुणीतरी त्याला घुरतंय, कुणीतरी त्याला बघतंय. तर त्याला झोप येत नव्हती. असं आता तुम्ही बघा, कुठेतरी बसलेले असता आणि तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी आपल्याकडे बघतंय, तर आपलं मन कसं ना बेचैन होतं. तसं याला वाटत होतं की कुणीतरी आपल्याकडे बघतंय रात्रीच्या वेळेस. आता रात्रीचे 10:30-11 वाजत असतील त्यावेळेची ही गोष्ट आहे. तर तो आपला पलंगावर असा उठून बसतो. उठून बसल्याच्या नंतर त्याला झोप येत नव्हती. झोप पूर्णपणे त्याच्या डोळ्यामधून मिटून गेलेली असते. तो इकडे तिकडे बघतो, त्याला कुणीही दिसत नाही. पण त्याला त्याच्या दरवाजाच्या चौकटीच्या वर तो शिक्का दिसतो. दरवाजाच्या खालून एक छोटीशी खिंड असते, त्या खिंडीवर तो ठेवलेला. हा हळूवार पलंगाच्या खाली उतरतो आणि टोंगळ्यावर खाली बसतो आणि त्या शिक्क्याकडे बघतो. त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर तो पूर्णपणे आश्चर्यचकित होतो की हा सिक्का मी आज सकाळीच माझ्या गाडीच्या बाहेर फेकून दिलेला होता, हा माझ्या रूममध्ये आला तरी कसा. तो सिक्का उचलतो आणि टेबलावर असा टाकून देतो. टेबलावर टाकल्याच्या नंतर तो जेव्हा झोपतो त्यावेळेस त्याला खूप गडबडीनं झोप लागते. त्याला कळत नाही की मी पडलोय, झोपायचं आहे, असं काहीच नाही. पडल्या त्याला झोप लागते आणि एवढी गार झोप लागते की त्याने आजपर्यंत तसल्या प्रकारची झोप घेतली नव्हती. तो उद्या सकाळी उठतो आणि एकदम फ्रेश उठतो. पण त्याला ना असं थोडंफार नवनवीन वाटायला लागतं. म्हणजे त्याची जी आई असते तीसुद्धा त्याला थोडीशी नवीन वाटायला लागते. त्याची जे वाईफ आहे तीसुद्धा त्याला थोडीशी नवीन वाटायला लागते. त्याला कळत नाही की मला काय होते म्हणून, पण त्याचं डोकंच चालते. त्याला माहिती असतं की ही माझी आई आहे, ही माझी बायको आहे, पण त्याला त्या थोड्याशा परक्या वाटायला लागतात. आणि तो जेव्हा त्या शिक्क्याकडे बघतो त्यावेळेस त्याला असं वाटायला लागतं की तो शिक्का याचाच आहे मूळ. मग तो शिक्का घेतो आणि आपल्या खिशामध्ये टाकतो, आपल्या गाडीमध्ये बसतो आणि आपलं जे रोजचं काम असतं ते काम करतो. मग आज त्याला एक असा कस्टमर भेटतो ज्याला मंदिरामध्ये जायचं असतं. तो कस्टमर येतो, त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि हा त्याला घेऊन एका मंदिरामध्ये जातो. तिथं गेल्याच्या नंतर तो मंदिराच्या पाया पडतो आणि पाया पडल्याच्या नंतर त्याचा जो प्रसाद असतो तो प्रसाद आणतो आणि याच्या हातावर टेकवतो. याच्या हातावर जसा तो प्रसाद टेकवतो तसा याच्या हाताची आग व्हायला लागते आणि याला थोडंसं असं विचित्र फील व्हायला लागतं. याच्या अंगाला पूर्णपणे अशी गरमी यायला लागते आणि तो प्रसाद असा म्हणजे खातो. म्हणजे मी कसं एक्सप्लेन करू यार तुम्हाला. तो प्रसाद जेव्हा त्याच्या हातावर टाकला जातो ना त्यावेळेस त्याला अनकम्फर्टेबल फील होतं. पण त्याला हेही माहीत असतं की हे प्रसाद देवाचा आहे. त्या कारणामुळे तो प्रसाद घेतो आणि मटकर खातो. आणि जेव्हा तो प्रसाद खातो त्यावेळेस त्याला एकाकी एवढा जास्त घाम येतो की खूपच भयानक. आता त्याचा जो कस्टमर आहे तो त्याच्याकडे बघतो. तो घाम आलेला, तो हडबडायलेला, तो घाईभर आलेला, तो गाडीमध्येच बेहोश होतो. त्याचा कस्टमर त्याला उचलतो, हॉस्पिटलमध्ये नेतो आणि ॲडमिट करतो. त्याच्या परिवाराला हॉस्पिटलमधून फोन जातो की तुमचा जो आहे घरचा माणूस तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग हे हॉस्पिटलमध्ये जातात, बघतात तर तो ॲडमिट आहे. त्याला सलाईन वगैरे लावलेले असतात, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढलेले असतात. मग तिथं गेल्याच्या नंतर त्याला जाग येते. जाग आल्याच्या नंतर तो आपल्या परिवाराला समोर बघतो, म्हणतो की मला काय झालं आहे. तर तो जो कस्टमर आहे तो कस्टमरनी त्याच्या परिवाराला ऑलरेडी सांगितलेलं असतं की असं असं झालेलं आहे म्हणून. तर मग ते परिवारवाले त्याला सांगतात की बाबा तुझ्यासोबत असं असं झालेलं होतं, तू बेहोश पडा म्हणून तुला आणलं आहे. डॉक्टर म्हणले की याची जेव्हा याला आणलं होतं त्यावेळेस याची जी सिच्युएशन होती ती फार जास्त क्रिटिकल होती. पण आता आम्ही चेक केलं तर सगळं काही नॉर्मल आहे. हे कसं झालं, कसं शक्य आहे हे आम्हाला माहिती नाही, पण नॉर्मल झालं. आता तो उठतो, उठल्याच्या नंतर आपले कपडे वगैरे घालतो. आता कपडे वगैरे घातल्याच्या नंतर त्याच्या खिशामध्ये जो शिक्का होता त्या ठिकाणावर त्याला गरम लागायला लागतं. तो हात घालतो, बघतो तर तो शिक्का. आता त्या शिक्क्याकडे बघितल्याच्या नंतर याला थोडा थोडा घाम यायला सुरुवात करतो. हा म्हणतो की यार हा शिक्का मी टेबलावर ठेवला होता, माझ्या खिशामध्ये आला तरी कसा. हा पूर्णपणे कन्फ्यूज होतो आणि तो शिक्का त्या दवाखान्याच्या डस्टबिनमध्ये टाकून देतो आणि परिवारासोबत आपल्या घरी जातो. आता त्या रात्री परत तो झोपतो. जसा अगोदरच्या रात्री त्याला झोप येत नव्हती सेम त्या प्रकारे याही रात्री त्याला झोप येत नव्हती. तो परत त्या प्रकारे उठतो, परत बघतो तर तो शिक्का चौकटीवर ठेवलेला. आत्ता मात्र याच्या पायाखालून जमीन सरकते. याला समजत नाही की नेमकं हे व्हायलंय काय आणि हे नेमकं माझ्यासोबतच व्हायलंय काय. तो पूर्णपणे कन्फ्यूज. तो सिक्का घेतो, बघतो आणि टेबलावर ठेवतो. पण यावेळेस त्याने निर्णय केलेला असतो की तो सिक्का मी घेणार नाही आणि मी झोपणारही नाही, मी बसून राहणार. आणि तो त्या शिक्क्याकडे बघत असतो.
तेव्हा त्याच्या कानामध्ये एक आवाज येतो आणि तो आवाज असा असतो, झोपणारे बाळा. हा पाठीमागं वळून बघतो तर कुणीच नसतं. याची बायको शेजारी झोपलेली असते, आई बाहेर झोपलेली असते. हा उठतो, आपल्या रूमचा दरवाजा उघडतो आणि किचन रूममध्ये जातो आणि पाणी पितो. पाणी पिल्याच्या नंतर बाहेर येतो आणि हॉलमध्ये आपल्या सोफा सेटवर बसतो. त्याची आई बाज टाकून दुसरीकडे झोपलेली असते साईडला आणि हा हॉलमध्ये सोफा सेटवर बसलेला असतो. काय करावं म्हणून हा हॉलमधली टी व्ही लावतो. टी व्ही लावल्याच्या नंतर याची आई जागा होते. याची आई याला विचारते की बाळा तुला झोप येत नाही का, तू असा जागी का आहेस. तो त्याच्या आईला म्हणतो काय नाही, असं थोडी गरमी व्हायल्यासारखी वाटत होती, थोडंसं विचित्र वाटत होतं, त्या कारणामुळं मी थोडासा इथं बसतो घंटाभर, नंतर जातो झोपी जातो. तो झोपीचा काय टेन्शन नाही. त्याची आई झोपते. हॉलमधले पूर्ण लाईट बंद असतात, टी व्हीचा प्रकाश पूर्ण हॉलमध्ये पडत असतो. हा टी व्ही बघत असतो. टी व्ही बघता बघता याचं लक्ष याच्या आईच्या बाजेकडे जातं. तिकडे गेल्याच्या नंतर हा विचार करतो की माझी आई झोपलेली आहे, पण तिच्या पाठीमागून असं काय दिसते की जे बसल्यासारखं वाटतंय. हा एकदा हाक मारतो, आई तू उठलीस का. तिची आई काहीच रिस्पॉन्स देत नाही. दुसऱ्या वेळेस हाक मारतो, तेव्हाही काही रिस्पॉन्स देत नाही. हा हळूवार उठतो आणि लाईट लावतो. जसा लाईट लावतो तसा बघतो तर एक काळीशार आकृती त्याच्या आईच्या शेजारी बाजावर बसलेली आहे आणि ती आकृती त्याच्या आईच्या डोक्याला पकडलेलं आहे आणि त्याच्या आईला पूर्ण घाम येतोय. त्याच्या आईचे डोळे पूर्णपणे उघडे आहेत. तिचं शरीर थरथर थरथर कापतंय आणि त्या आकृतीने तिचं डोकं असं धरलेलं आहे आणि ती याच्याकडे बघते. आकृतीचे जे डोळे आहेत ते पूर्णपणे लाल भडक दिसत होते, बाकी काही दिसत नव्हतं. एक साचा, काळा कुट्ट असा साचा त्या पूर्ण लाईटामध्ये. याला काय समजत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही, हे काय होते म्हणून. आणि तो साचा त्याच्या आईला असं पकडलेला असेल, त्याची आई पूर्ण व्हायब्रेट करत असते त्या बाजावर. याला काही समजत नाही. आणि त्यातल्या त्यात एक सगळ्यात भयानक गोष्ट काय होती माहिती आहे, त्या साच्याच्या कपाळावर तोच शिक्का होता जो शिक्का याला सापडलेला होता आणि तो शिक्का चमचम चमकत होता. हे पाहिल्याच्या नंतर याचे हातपाय गळाले आणि हा खाली पडला. याच्या हातचं रिमोट खाली पडलं आणि एक्झॅक्टली ते रिमोट खाली पडलं. त्या रिमोटचा जो आवाज आहे म्हणजे त्या टी व्हीचा आवाज वाढला. टी व्हीचा आवाज वाढल्याने त्याची जी बायको रूममध्ये झोपलेली होती ती उठली आणि बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर बघते तर आपला नवरा खाली पडलेला. तिथं जाते, त्याला उचलते. उचलल्याच्या नंतर तो आईकडे बोट दाखवतो की बघ म्हणून. ती आईकडे बघते तर ती जी सावली असते ती तोपर्यंत गायब झालेली असते. ती आईपाशी जाते, बघते, आईला पूर्ण घाम आलेला. ती मोठमोठ्यानं श्वास घ्यायलेली असते. तिला उठवते, पाणी गिनी पाजते आणि नंतर तिच्या आईला विचारते की काय झालं होतं. तिची आई म्हणते, म्हणजे त्याची आई म्हणते, म्हणजे तिची सासू तर त्याची आई, ती असं म्हणते की मला कुणीतरी धरलं होतं आणि असं वाटत होतं की मी कुणीतरी भट्टीमध्ये आहे. आता हे जे होता हा जागेवरच बसलेला होता, याला सगळं दिसलं होतं ना जे काय होतं, याला बोलता येत नव्हतं आणि याचं लक्ष त्या बाजेकडंच, त्या बाजेच्या खाली पडलेलं त्या शिक्क्याकडं. आता शिक्का तिथंच खाली पडलेला असतो. मग याला कळत नव्हते काय करावं आणि काय नाही म्हणून. मग तिथं तो शांत राहिला. तो त्याच्या बायकोला म्हणला मी तुला सगळं सांगतो पण जरा शांत राह. त्या रात्री कुणीही झोपलं नाही. सगळेजण उठून बसले होते. हॉलमधले पूर्ण लाईट लावलेले होते आणि चर्चा करत होते. थोडा रिलॅक्स झाल्याच्या नंतर तो सांगतो की भाई मला एक बाई भेटली होती, तिने मला शिक्का दिला. शिक्का दिल्याच्या नंतर मागच्या रात्री माझ्यासोबत तसं झालं, दिवसा तसं झालं आणि आज रात्री मला असं वाटलं की आईपाशी कोणतीतरी आकृती आहे म्हणून मी लाईट टाकला तर खरंच आईपाशी कुणीतरी होतं ना. आईचं डोकं धरलेलं होतं त्यानं, पूर्ण आईचं शरीर असं हलत होतं. तर त्याची आई म्हणते की हां बरोबर आहे, मलाही असं वाटत होतं की माझं डोकं कोणीतरी धरलेलं आहे आणि मी कोणीतरी भट्टीमध्ये आहे आणि मला खूप जास्त प्रमाणामध्ये आग होऊ लागली माझ्या शरीराची. मी आवाज करण्याचा प्रयत्न करत होते पण आवाज येत नव्हता. आता या तिघाही जणांचं लक्ष त्या शिक्क्याकडे होतं. मग सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर अभिनव हा दुसऱ्या एका माणसाला विचारतो की असं असं झालेलं आहे. तर तो माणूस म्हणला की तो शिक्का घेऊन आपण बघू काय आहे ते. तर हे शिक्का घेऊन एका माणसापाशी जातात. तिथं गेल्याच्या नंतर त्या शिक्क्या पाठीमागचं जे काय आहे ना ते सांगायला लावतं. तर तो जो माणूस आहे तो माणूस म्हणतो की हा सिक्का एका मृतदेहाच्या कपाळावरचा आहे आणि ते जे मृतदेह होतं ते एवढं पापिष्ट होतं आणि एवढं क्रूर होतं की त्याचे जितके पण वाईट परिणाम आहेत ते सगळे परिणाम या शिक्क्यामध्ये आलेले आहेत. आणि तुझे हे शिक्का यूज केला आहेस किंवा तुझ्यापाशी आला आहे, हा शिक्का जेव्हापासून तुझ्यापाशी आला आहे तेव्हापासून या शिक्क्यामागील ज्या पण वाईट शक्त्या आहेत त्या सगळ्या काही तुझ्यापाशी आलेल्या आहेत. आता तुला हा शिक्का सोडता येणार नाही आणि फेकून देताही येणार नाही. तू जेवढ्या वेळा तू फेकून देशील तेवढ्या वेळेस
हा शिक्का तुझ्यापाशी आहे. तर तुला एकच विलाज आहे, हा शिक्का एक तर तू अशी पूजा कर ज्या पूजेमार्फत हा शिक्का तू पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीतर हा शिक्का अशा एखाद्या स्त्रीला दे की जी स्त्री गर्भवती नसेल, तिचं लग्न झालेलं असेल आणि लग्न होऊन तिच्या 50-55व्या वर्षी तिचा नवरा वारलेला असेल आणि ती पूर्णपणे वांजुटी असेल, तिला मूलबाळ नसेल आणि ती एकलीच असेल आणि ती स्त्री आणि त्या स्त्रीला मंगळ लागलेला असेल, अशा प्रकारची स्त्री शोध आणि तिला तू हा शिक्का दे. तेव्हा तुझ्या मागची जी ही साडेसाती ही निघून जाईल. पण तुला जर पूजा करून ही साडेसाती पूर्णपणे काढायची असेल तर तुला 5 बकऱ्या आणावे लागतील, 5 कोंबड्या आणाव्या लागतील आणि थोडेफार बाकीच्या काही वस्तू आणाव्या लागतील. सांग कोणतं करतोस? हा म्हणला की बाई मी पूजापाठ करतो आणि ही साडेसाती काढून टाकायला लावतो. तर त्याला बरेच पैसे लागले पूजापाठ करण्यासाठी आणि ती जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह केली. तेव्हापासून याला कुठलीही प्रॉब्लेम आली नाही आणि तेव्हापासून हा कुठल्याही माणसाला लिफ्ट देत नाही. तर ही होती आजची स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.